श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देवावर अढळ विश्वास ठेवल्यावर देव आपली कशी साथ देतो हे आपण या कथेमध्ये आज पाहणार आहोत. भविष्यात काय होईल, उद्या संकट येतील, आपलं नुकसान तर होणार नाही ना, ह्या अशा चिंता मनात ठेवून जगणारे आपण बरेच जण. कितीही यशस्वी असलो तरी मनामध्ये एक धडधड, एक भीती. पण जर आपल्या मागे साक्षात देव उभा असेल तर मग कशाची भीती, कोणत्या काळजीचं ओझं. ह्यावर तुम्हाला महाभारतातील सुंदर उदाहरण देते. कौरवाच्या सैन्यात सेनापती असतात पितामह भीष्म. असाधारण शौर्य, अपराजित पराक्रम, दररोज 10,000 महारथी ते मारत असतात. पण आश्चर्य म्हणजे पांडवांना एक खरोचेही लागत नाही. दुर्योधन संतप्त होतो. दुर्योधन दररोज भीष्म पितामहासह भांडणं काढतो. तुम्ही पांडवांना काहीच का करत नाही? तुम्ही माझे सेनापती आहात की त्यांचे? एका संध्याकाळी रागाच्या भरात भीष्म पितामह 5 बाण काढतात आणि शपथ घेतात, उद्या जर मी जिवंत राहिलो तर 5ही पांडवांचा वध निश्चित आहे. ही गोष्ट द्रौपदीपर्यंत पोहोचते. ती घाबरते, घायाळ होते आणि धावत श्रीकृष्णाकडे जाते. कंठ दाटलेला, डोळ्यात अश्रू. देवा, हे संकट का आलं माझ्यावर? कृष्ण तिचा हात धरतो. चल द्रौपदी, आपण चालूया भीष्म पितामहाकडे. द्रौपदी भीष्म पितामहाच्या तंबूकडे पोहोचते. तिकडे पोहोचल्यावर ती त्यांचे पाया पडते आणि भीष्म पितामह द्रौपदीला आशीर्वाद देतात, सौभाग्यवती भव. तेव्हा द्रौपदी म्हणते, माझे पती उद्या मारले जाणार असतील, तुम्ही त्यांचे वध करत असणार, तर तुम्ही मला सौभाग्यवती कसे म्हणताय? तुम्ही खरे काय बोलताय? तुम्ही जे प्रण घेतला ते खरं का हे खरं? तो भीष्म पितामह खरा आहे का हा भीष्म पितामह? तेव्हा भीष्म स्तब्ध होतो, काहीच बोलू शकत नाही. त्याच्या डोळ्यात द्रौपदीच्या मागे उभा असलेला कृष्ण पडतो. तो म्हणतो, तुझ्या मागे साक्षात नारायण उभा असेल तर माझ्यासारख्या हजारो महारथ्यांचं काय काम? त्या रात्री कृष्ण आपल्या शिबिरीत परततो. तिथे पांडव शांत झोपलेले असतात. कृष्ण विचारतात, तुम्हाला उद्याचं तुमचं वध होणार आहे हे माहिती कळाली नाही का? कळून सुद्धा तुम्ही एवढे कसे शांत झोपू शकता? तेव्हा पांडव बोलतात, तू आमच्या सोबत आहेस ना, मग आम्ही निश्चिंत आहोत. देव सोबत असताना चिंता कशाची? श्रीकृष्ण हसतात, कारण त्यांना हेच हवं होतं, अखंड विश्वास, संपूर्ण समर्पण. जेव्हा आपण देवावर पूर्ण विश्वास ठेवतो ना, तेव्हा आपोआप आपलं मन शांत होतं, भीती विरते, चिंता दूर होते. कारण देव मागे उभा असेल तर संकट कितीही मोठं असली तर काहीही करू शकत नाही. कधीही काळजी करू नका, कारण तुमच्या मागे जर देव उभा असेल तर कोणीही तुमचं वाईट करू शकत नाही. तुमचा एवढा अढळ विश्वास स्वामींवर आहे का? एक वेळेस ठेवून तरी बघा आणि मग तुमची जी अनुभूती आहे ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश तसेच सत्यकथा घेऊन येत असतो. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या संदेशासोबत, अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.